लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिरावडी रोडवरील त्रिमूर्तीनगर येथे असलेल्या गणपती स्टॉलवर गणेश मूर्ती बुक करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळे वजनाची सोनसाखळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघ्या भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली। अमृतधाम गोपाळनगर येथे राहणाऱ्या कीर्ती प्रशांत भंगाळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोपाळनगर अमृतधाम येथे राहणाऱ्या भंगाळे शुक्रवारी सायंकाळी मुलगी अंकिता आणि उज्ज्वला यांच्या समवेत हिरावडी रोडवरील गणपती स्टॉलवर गणेश मूर्ती बुक करण्यासाठी आलेल्या असताना अज्ञातांनी त्यांच्याजवळ थांबून सोनसाखळी ओरबाडली। हिरावडी रोडवर असलेल्या बाप्पा सीताराम मार्गावर यापूर्वी अनेकदा सोनसाखळी ओरबाडून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असले तरी कॅमेरे बंद असल्याचं बोललं जात आहे। संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले की नाही याबाबत साशंकता कायम आहे। बाप्पा सीताराम मार्गावर वारंवार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्यानं हा मार्ग सोनसाखळी चोरांचा जणू अड्डाच बनला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।